संसाराची हौस राथीन बांधील बंगला घेतील शेती. किती संसाराची हौस राथीन बांधील बंगला घेतील शेती. रात्रन दिवस पाणी भरले शेताला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. रात्रन दिवस पाणी भरले शेताला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. म्हणती थोरली जाऊ टाकीन पाणी न वाटून घेऊ आई बाप दोन्ही. म्हणती थोरली जाऊ टाकीन पाणी न वाटून घेऊ आई बाप दोन्ही. पण बँकेत पैसे खात्यावर जादी पुसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. बँकेत पैसे खात्यावर जादी पुसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. संसाराला केलंय मोठ्यान बँकेत नव्हता रुपये कुठं. म्हणे संसाराला केलंय मोठ्यान बँकेत नव्हता रुपये कुठं. सासू म्हणे बंगला बांधून ठेवला न दिसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. सासू म्हणे बंगला बांधून ठेवला न दिसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. संसाराला केलंय मोठ्यानं नाही ना गेलो तीर्थाला कुठं. ह्या संसाराला केलंय मोठ्यानं नाही ना गेलो तीर्थाला कुठं. नातवाला गाडी घेऊन ठेवली न बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. नातवाला गाडी घेऊन ठेवली न बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. काढीले दूध उठलो पाठेन म्हातारपणाला होते असे वाटे. काढीले दूध उठलो पाठेन म्हातारपणाला होते असे वाटे. कष्ट करून पलंग नाही ना बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. कष्ट करून पलंग नाही ना बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. लेक म्हणी नको दुखू द्यायचं मन आई बापाना घराला शान. लेक म्हणी नको दुखू द्यायचं मन आई बापाना घराला शान. आन कशाला पंढरी जाती जगाला दिसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. कशाला पंढरी जाती जगाला दिसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. आई बापाचं जोड गीत नाशिबाई कलियुगाची रीत. आई बापाचं गजोड गीत नाशिबाई कलियुगाची रीत. पण जोडीत पलंग एकच असाव बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. पण जोडीत पलंग एकच असाव बसायला, सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. सुन म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला. म्हणजे हेच हाताचे काही पाची बोट सारखे राहत नाहीये आणि सगळेच मुलं काही आईवडिलाची वाटे करीत नाहीये. पण मला असं म्हणायचं का आई वडील सतत म्हणजे धाव संसाराला मोठं करायची खूप काही वड असते माणसाला. लहानपणापासून सनी आपल्या मुला बाळायचं चांगलंच व्हा अशी माणसाला आशा अपेक्षा असते संसारामध्ये. पण काही ठिकाणी समजा असं होऊ नये म्हणून सनी मला या गीताची रचना अशी मी केली. याच्यापासून जर कधी समजा काही जरा समाजामध्ये जरा बदल झाला तर मला असं वाटतं का मग माझं गीत समजा सार्थकी लागण काहीतरी. बदल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की समाजामध्ये आपलं परिवर्तन झालं पाहिजे. कारण बदल हा पुन्हा होत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती बदलली पुन्हा ती त्या लेवलला आहे त्याला बदल म्हणतो. पण परिवर्तन हे एकदाच होतं. त्यामुळे या गीताच्या माध्यमातून आईच्या विचारांच्या माध्यमातून आपल्या समाजात जरी परिवर्तन जर होत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकतच नाहीये. कारण पैशामध्ये आपण त्या गोष्टीला मोजू शकत नाही. कारण एक जरी परिवार सुधारला, व्यसनमुक्तीवरती गीत बनवलं होतं, एक जरी परिवार सुधारला तर त्याच्या पूर्ण पिढ्या पुढल्या सुधरत जातात. एक जरा बहीण भावाचं नातं सुधारलं तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा आदर्श भेटतो. एका जरा मुलाने आपल्या आईवडिलाला वृद्धाश्रमातून घरी आणलं तर त्यांच्या सुद्धा मुलांना तो प्रेरणा भेटते की आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलाला सांभाळलं, आपल्याला सुद्धा आपल्या आईवडिलाला सांभाळावं लागणार आहे. ही प्रेरणा असते, एक धाक असतो. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की या गीताला फक्त ऐकूच नका
तर जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा,